तुमच्या गाडीत E20 पेट्रोल भरलं जातंय? जर होय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आता E20 इंधनाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारसमोर मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. 4 ऑगस्ट रोजी हजारो टॅक्सी चालक आणि टूर ऑपरेटर्स संसद मोर्चा काढणार आहेत. पण प्रश्न असा आहे की E20 खरंच वाहनांसाठी धोकादायक आहे का? की हा फक्त गैरसमज आहे? आणि सरकारचं यामागचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन किंवा अजून कोणतीही भाषा शिकायची असेल तर आजच्या व्हिडिओचा स्पॉन्सर डुओलिंगो नक्की ट्राय करा. लिंक बायोमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. E20 पेट्रोल म्हणजे काय? सर्वप्रथम E20 पेट्रोल म्हणजे काय ते समजून घेऊ. E20 म्हणजे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल याचं मिश्रण. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे परदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर अवलंबित्व कमी होईल. शेतकऱ्यांकडून ऊस आणि इतर पिकांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला बाजार मिळेल आणि प्रदूषणही कमी प्रमाणात होईल. म्हणजे सरकारच्या दृष्टीने E20 हे ऊर्जा सुरक्षितता आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचं पाऊल आहे. पण आता याचा विरोध का होत आहे? दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर ऑपरेटर असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी संसद मार्चची घोषणा केली आहे. या संघटनेचा दावा आहे की E20मुळे वाहनांचं मायलेज कमी झालं, इंधनाची कार्यक्षमता कमी झाली आणि देखभाल खर्च वाढला. विशेषतः 2015 पूर्वीचे अनेक पेट्रोल वाहन E20साठी डिझाईन केलेली नव्हती. त्यामुळे अशा वाहनांच्या मालकांना जास्त अडचणी येत असल्याचा दावा आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या, E20मुळे सर्वच गाड्या बंद पडतात किंवा वाहनांचं नुकसान होतं हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. हा आंदोलनकर्त्यांचा दावा आहे. अनेक नवीन E20 कम्फर्टेबल वाहनांसाठी उत्पादक कंपनी E20 वापरण्याची परवानगी दिली आहे. या आंदोलनात फक्त E20चाच मुद्दा नाही. या संघटनेने सरकारसमोर 6 प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. E20 धोरणाचा स्वतंत्र वैज्ञानिक आढावा, 80 किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा पुनर्विचार, स्क्रॅपेज धोरणात बदल, BS4 डिझेल वाहनांवरील निर्बंध शिथिल करणे, VLTD आणि पॅनिक बटन प्रणाली चौकशी, राष्ट्रीय महामार्गांवरील टोल शुल्क कमी करणे. संघटनेचं म्हणणं आहे की हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षासाठी नसून व्यावसायिक वाहन चालकांच्या प्रश्नांचं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, सरकार या मागण्यांवर फेरविचार करणार का? की E20 धोरण पूर्वत्व सुरूच राहणार? आणि तुमचं मत काय? E20 हे भारतासाठी योग्य धोरण आहे की सरकारने पुन्हा एकदा याचा वैज्ञानिक आढावा घ्यायला हवा? तुमचं मत अवश्य कमेंटमध्ये नक्की सांगा.